नमस्कार, मी अँकर नेहा. 2 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आरआरसी सिटी न्यूज सुपरफास्टचे आहेत आणि 25,000च्या वरती आपले इन्स्टाचे फॉलोअर्स आहेत. पण मात्र एवढ्यानेच आपण थांबलेलो नाही आहोत, तर आपण हाय स्पीडनी आरआरसी इंटरनेट ब्रॉडबँड हाय स्पीड कनेक्शन सुद्धा तेवढ्याच स्पीडनी घेऊन आपण तेवढ्याच स्पीडनी दर्शकांच्या घरात सुद्धा प्रवेश केलेला आहे. असेच दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. जवाहरनगरमध्ये मस्तानी कॅफे म्हणून त्यांचं खूप फेमस कॅफे आहे आणि त्यांचे ओनर शुभम जाधव आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी आपला आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन अप्लाय केलेला आहे आणि त्यांचा तोच अनुभव त्यांना दर्शकांसोबत शेअर करायचा आहे. नमस्कार सर, आरआरसी मध्ये स्वागत आहे आपलं. कसा अनुभव राहिला सर आपला? नमस्कार, माझं नाव शुभम जाधव. मी गेल्या 7 वर्षापासून मस्तानी कॅफे आणि रेस्टॉरंट हा व्यवसाय जवाहरनगरमध्ये साक्षी अपार्टमेंट 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या जवळ इथे चालवतोय. आणि माझ्याकडे येणार जाणारा क्राऊड हा जास्तीत जास्त यंग असल्यामुळे शाळकरी मुलं आणि कॉलेजचे मुलं यांना अभ्यासासाठी वगैरे इंटरनेट स्पीड ही खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी वायफाय वगैरे इंटरनेट वगैरे आधी वापरायचो. त्याचा मला जी सर्व्हिस मिळायला पाहिजे होती, जी स्पीड मिळायला पाहिजे होती ती नव्हती मिळत. त्याच्यामुळे मी आरआरसी नेटवर्कचं इंटरनेट यूज जेव्हापासून सुरुवात केली, माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं आधी की तू एकदा हे लावून बघ म्हणून मी आरआरसी नेटवर्कचं इंटरनेट कनेक्शन लावलं आणि तेव्हापासून मला त्याची खूप चांगली स्पीड मिळत आहे आणि कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. मी बाकींना पण सर्वांना सजेस्ट करेल की तुम्ही पण आरआरसी इंटरनेट नेटवर्क हे यूज करा. धन्यवाद. नक्कीच बघितले मित्रांनो, हे हॅपी कस्टमर म्हणून आपल्यासोबत जुडले होते आणि तुम्हाला सध्या अशी संधी मिळणार आहे. खाली आमचा एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्ही थेट संपर्क करायचा आहे आणि माझ्याशी म्हणजे अँकर नेहाशी बोलण्याची आणि भेटण्याची एक संधी तुम्हाला मिळणार आहे. ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपल्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेताय ना वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमव्ही सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. रिधोराजवळ गॅस टँकर अपघातग्रस्त. अग्निशमन दलाने पाण्याचा शिडकाव केला सुरू. जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले. सुट्टी असल्याने मोठी हानी टळली. चौकशी गरजेची. बांगलादेशी घुसखोर पण सापडले. आता अजून काय बाकी? गोपनीय व स्थानिक गुन्हे शाखा करते तरी काय? बंद पडलेल्या शिवशाही पश्चिम विदर्भाच्या माथी. आमदार साजिद खान पठाण लक्ष देतील का? शेकोट्या पेटवा, पण जरा सांभाळूनच. टायर, कापड, प्लास्टिक जाळाल तर श्वसनाचे विकार निश्चित. आता सविस्तर बातम्या. गॅस टँकर उलटल्याने मोठा अपघात रिधोरा नजीक झाला आहे. पण या ठिकाणी अग्निशमन दलाने पाण्याचा शिडकाव सुरू केल्याने मोठी हानी झाली नाही, तर घटनास्थळी अग्निशमन दल व गॅस कंपनीचे लोक दाखल झाल्याची माहिती आहे. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रविवारी एक टँकर उलटला. रिधोराजवळ गॅस घेऊन जाणारा टँकर अचानक उलटला. अकोल्याच्या दिशेने येणारा हा टँकर अचानक उलटल्यामुळे यामधील चालक आणि त्याचा सहकारी हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. टँकर उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली होती. तसेच सतर्कता म्हणून अग्निशमन दलाने टँकरवर पाण्याचा मारा केला. टँकरमध्ये गॅस भरलेला असल्याने दक्षता बाळगण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हा भाग कॉर्डन केला होता. नागरिकांना टँकर पासून दूर ठेवण्यात आले होते. रिधोरा गावाजवळ ही घटना घडल्यामुळे पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देताना दिसून आले. टँकर सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. माळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे छत रविवारी सकाळी कोसळले.
सुट्टी असल्याने बरे नाही तर मोठी दुर्घटना घडली असती. अशातच झालेले बांधकाम कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेचे बांधकाम पूर्ण होऊन 8-10 दिवसच झाले होते आणि अचानक छत कोसळले. त्यामुळे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे लक्षात येते. तसेच या कामामध्ये प्रचंड अनियमितता तसेच विद्यार्थ्यांचा जीवाशी चाललेला खेळ असल्याची संतप्त भावना पालकांनी व्यक्त केली. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील शाळांच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अधिकाऱ्यांनी पाहणी करणे आवश्यक असते, परंतु निर्देश पाळले जात नाहीत. निव्वळ पैसे घेऊन बिले काढली जातात असा आरोप जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती माया संजय नाईक यांनी केला आहे. राज्यात भाजप सरकार स्थापन झाले आहे तरी शहरात 2 बांगलादेशी इसमांच्या मुसक्या आवळण्यात एटीएसच्या मदतीने अकोला पोलिसांना यश आले असले तरी या निमित्ताने पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येते. पोलीस दलात असणाऱ्या गोपनीय तसेच स्थानिक गुन्हे शाखा करतात तरी काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा गोवंश तस्करी होत असताना आता बांगलादेशी घुसखोर आढळले आहेत. देशातील मध्यवर्ती भागात अकोला येथे या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर आढळून आल्याने पोलीस व तपास यंत्रणा झोपेत आहे की झोपेचे सोंग घेतले आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. अकोला पोलिसांचा नाकर्तेपणा सिद्ध झाला आहे. शुक्रवारी रात्री एटीएसचे पथक दाखल झाले आणि त्यांनी MIDC पोलिसांच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या 2 युवकांना जेरबंद केले. कारवाई झाली तेव्हापासून तर शनिवारी दिवसभर MIDC पोलिसांनी याचा मागमूसही कुणाला लागू दिला नाही. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशी युवक मागील कित्येक दिवसांपासून वास्तव्यास असताना याचा मागमूसही पोलिसांना न लागणे ही बाब पोलिसांचा नाकर्तेपणात सिद्ध करते. बांगलादेशी इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दस्तरखुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असतानाही त्यांच्याही सूचनेकडे दुर्लक्ष होते. ही गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शहर व जिल्ह्यात अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी इसम शोधण्यात पोलीस यंत्रणेला यश येईल का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे अकोला पोलिसांवर अवलंबून न राहता एटीएसलाच हस्तक्षेप करून घुसखोरांच्या मुसक्या आवळाव्या लागणार आहेत. गोपनीय शाखा व स्थानिक गुन्हे शाखा करते तरी काय असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. अकोल्यातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी लोकहिताच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी समोर येत असून निवडून आल्यापासून त्यांची भूमिका मवाळ असल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भाच्या माथी बंद पडणाऱ्या शिवशाही बसेस किती दिवस असतील असा प्रश्न आता विचारला जात असून आमदार साजिद खान हे आवाज उठविणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. शिवशाही बसेसच्या मागे लागलेले ग्रहण सुटण्याची शक्यता दिसत नाही. परिवहन महामंडळात मोठ्या दिमाखात शिवशाही बसेस दाखल झाल्या होत्या, मात्र 6-7 वर्षात बसेसची शान कमी झालेली दिसते. याकडे ST अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी प्रवासी करीत आहेत. शिवशाहीचा प्रवास आरामदायी असल्याने प्रवासी पसंती देतात. 2 पैसे जादा देण्याची त्यांची तयारी असते. परंतु या बसेसची सध्याची स्थिती चिंताजनक आहे. बसेस कोठेही दम तोडत आहेत. शनिवारी रात्री जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानानजीक शिवशाही बंद पडली. प्रवासी तिथेच उतरून आपल्या मार्गाने निघून गेले. शिवशाही बसेस बाबतीत प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक वाटिका चौकात शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या बसेसमध्ये बसावे की नाही असा विचार प्रवासी करू लागले आहेत. तक्रारी असल्या तरी वरिष्ठ अधिकारी अजूनही लक्ष देत नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदार साजिद खान पठाण याकडे लक्ष देतील का असा प्रश्न विचारला जात आहे. अनेक गावातील शेकडो मुले व मुली ST महामंडळाच्या बसने शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी अकोल्यात किंवा तालुक्यांच्या ठिकाणी येतात. मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मुलींसाठी बसेस सोडण्यात येतात, परंतु या बसेस आगाराकडून प्रवाशांसाठी बाहेरगावी पाठविल्या जातात अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. ST महामंडळाच्या बस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे या भागातील विद्यार्थिनींची मोठे हाल सुरू आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत शाळा कॉलेजमध्ये पोहोचता येत नाही आणि सुट्टी झाल्यावर वेळेत घरी परतता येत नसल्याची ओरड होत आहे. बसचे वेळापत्रक निर्धारित वेळेनुसार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर येता जाता येत नाही.
परिणामी विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे. उपासमारही सहन करून ताटकळत उभे राहून बसची वाट बघावी लागते. मागील काळातील शासनाने मुलींसाठी मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या होत्या, त्या आता कुठे गडप झाल्या आहेत हे कळण्याला मार्गच नाही. मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मुलींसाठी बसेस सोडण्यात येतात, परंतु या बसेस आगाराकडून प्रवाशांसाठी बाहेरगावी पाठविल्या जातात. तसेच साधारण बसेस कमी असल्याने मुलींना घरी जाण्यास बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागते. मुलींना जलद बसचे चालक व वाहक बसमध्ये घेत नाहीत, त्यामुळे मुलींना उपासमार भोगावी लागते. तर सायंकाळ सुद्धा झाल्यावर विद्यार्थिनींना घरी जायला कधी कधी रात्र होत असते. दरम्यान मानव विकासच्या बसेस कुठे गडप झाल्या कळायला मार्गच नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. यावर्षी खरीप हंगामातील कपाशी व मुख्य पिकांवर संकटामागे संकट येत आहेत. सुरुवातीला कपाशीवर, दुसऱ्याच वेचणीला लष्करी अळीचे आक्रमण झाले. आता शुक्रवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पण कुणीच सर्वे करायला आले नाही, याची ओरड कायम आहे. शेतकऱ्यांची संकटातून सुटका होत नसल्याचे चित्र आहे. आता परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावून कपाशी पिकाची नासाडी केली. लागोपाठच्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. खारपानपट्ट्यात मुख्य पीक संकटामध्ये संकट सुरू असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. तसेच परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. सीतादहीचा मुहूर्त होताच कपाशी पिकावर लष्करी अळीने आक्रमण केले, त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली. कपाशी पिकावर खर्च मोठ्या प्रमाणात झाला असून यावर्षी कापसाला भाव मिळत नसल्याने मातीमोल भावात कपाशीची विक्री शेतकऱ्यांकडून होत आहे. 27 डिसेंबरला अवकाळी पाऊस झाल्याने कापूस पीक भिजून पुन्हा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे होईल का असा प्रश्न आता विचारला जात आहे. हरभरा डाळ तसेच तुरीची आवक बाजारात सुरू झाल्याने मागील आठवड्यापासून उडीद डाळ, मूग डाळीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. येत्या काही महिन्यात आवक वाढल्यानंतर बाजारात डाळींचे दर आणखी आवाक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताटातील वरण अधिक घट्ट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गतवर्षीच्या उत्पादन परिस्थितीमुळे किराणा बाजारात खाद्यतेलापाठोपाठ डाळी आणि इतर किराणा मालाचे दर वधारले होते. गौरी गणपती, गणेशोत्सव आदी सणासुदीत चणा डाळ, तेल, साखर, गुळाचे दर वाढल्याने सामान्यांचे बजेट बिघडले. त्यानंतर नवरात्र, दसरा आणि त्यानंतर दिवाळीच्या कालावधीत खाद्यतेलासह किराणा मालाचे दर कमालीचे वाढले. खाद्यतेल 150 रुपयांपर्यंत तर डाळींनी 100 गाठली. दिवाळीनंतर मात्र 2 महिन्यांपासून काही किराणा मालात किलो मागे 10 ते 15 रुपयांची घसरण झाली आहे. बाजारात डाळींचे दर कमालीचे वाढल्याने चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे केंद्र सरकारने दर नियंत्रणासाठी वितरक आणि व्यापाऱ्यांना साठा मर्यादा बंधनकारक केली. केंद्राच्या आदेशानंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलली. त्यामुळे केलेला साठा सैल होऊन बाजारात आवक वाढल्याने डाळींचे भाव कमी झाले. बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. अडत बाजारात 1200 रुपये मिळणारा भाव 7 ते 8,000 रुपयांपर्यंत उतरला आहे. 2 महिन्यात हरभऱ्याचे पीकही हाती लागणार आहे. तूर व चणा डाळीची आवक काही महिन्यानंतर वाढणार असल्याने डाळींचे भाव आवाक्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी तूर डाळीचा भाव 200 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे हॉटेल किंवा मोठ्या कार्यक्रमातील जेवणावळीत पर्यायी डाळींचा वापर होत होता. मागील काही दिवसात तूर डाळीचा भाव उतरल्याने ताटात पुन्हा वरण आणि तेही घट्ट दिसणार आहे. गेल्या 2 महिन्यात तूर डाळीच्या दरात दर्जानुसार 15 ते 25 रुपयांनी घसरण झाली आहे. आज शासकीय नोकऱ्या कमी आहेत, त्यामुळे समाजातील होतकरू व मेहनती युवकांचा विचार वधूपित्यांनी केला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी तडजोड करावी लागेल. तसेच ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाकडून सत्कार होणे हा सर्वात मोठा पुरस्कार मी मानतो, असे प्रतिपादन मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित संजयराव शिंगारे यांनी केले. शहरातील मराठा मंगल कार्यालयात मराठा सेवा मंडळ द्वारा आयोजित उपवरवधू परिचय मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 43 वर्षांपासून मराठा सेवा मंडळ अकोला द्वारा 96 कुडी मराठा समाज उपवर वधू तथा पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
रविवार 29 डिसेंबर रोजी मराठा मंगल कार्यालयात परिचय मेळावा झाला। कार्यक्रमाच्या अतिथींचे स्वागत मराठमोळ्या पद्धतीने तुतारी वाजवून करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुभाष भागळे, डॉक्टर देवीदासजी इताफे, बबलूभाऊ जगताप, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, सुधीर मांडवे, माजी नगरसेवक अश्विन नवले, तानाजी नेमाने, उत्तमराव वाळस्कर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीदादा सटाले, कार्याध्यक्ष गजानन थिटे, उपाध्यक्ष पंडित चौधरी सर, सचिव कैलास खरात, संयोजक प्रदीप लुगडे, कोषाध्यक्ष मारुतीराव भगत, कैलास गाढवे, सुनील चौहान, गोविंदराव मांडवे, चंद्रकांत पन्हाळकर, उमाकांत जाधव, अनिल मोटे, नागोराव लाटे, गणेश गिराम आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच महिला कार्यकारिणीच्या सौ दुर्गाताई पवार, शीतल मनोज चौहान, शारदाताई सटाले, शोभाताई चौधरी, शीतल सुनील चौहान, माधुरीताई बिडवे, मंगला जाधव, सुनीता दळवी उपस्थित होत्या। अतिथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करण्यात आले। अतिथींचे स्वागत मराठा सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। मराठा भूषण पुरस्काराने मराठा सेवा मंडळाकडून संजय शिंगारे, सखारामजी कारदाते, गजाननराव माने, बाळासाहेब गाडे, सुहासराव वाघ, डॉक्टर सुभाषजी भागळे, पुण्याचे न्यायाधीश योगेशजी कोईनकर या मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थित अतिथींच्या हस्ते समाजातील उपवर वधूची माहिती असलेल्या सोयरीक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले। अध्यक्षीय भाषण कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीदादा सटाले यांनी केले। ते म्हणाले, पुढील वर्षीचा मेळावा समाजाच्या स्वतःच्या मराठा समाज भवनात घेतला जाईल। समाज बांधवांना अत्यंत रास्त दरात मराठा समाज भवन उपलब्ध करून दिले जाईल। एकामेकाबद्दल असलेल्या भावना या समाजात खूप दूर जात आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले वाद किती बी असो, कोणासोबत बी असो, नातलग असो, आपल्या कुळातील असो, परंतु जिथं जर समाजाची गोष्ट आली हे तुम्ही सर्व बाजूला ठेवायला पाहिजे। समाज एक दिशा दाखवते, तुम्ही एक माणूस म्हणून तुमची ओळख नाही आहे, राजकारणी असो कसे असो, तुमचा समाज म्हणून तुमची ओळख आहे। खरं म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक ठिकाणी आमचा सन्मान होतो, मोठे मोठे सत्कार होतात, परंतु ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाच्या वतीने आपला सत्कार व्हावा, मला असं वाटतं यापेक्षा मोठा सत्कार हा माझ्या आयुष्यातला कुठलाही नाहीये। त्यामुळं सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांचे आणि आपल्या या मराठा सेवा मंडळ अकोल्याच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक माझ्या शिंगाणे परिवाराच्या वतीने, मराठा महासंघाच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने खूप खूप आभार मानतो। कार्यक्रमाला उपस्थित उपवर वधू युवकांनी आपला परिचय दिला। आयोजकांनी त्यांनाही पुरस्कार दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल बिडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश गिराम यांनी केले। कार्यक्रमाला पश्चिम विदर्भच नाही तर संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। सर्वांनी कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली। उपस्थितांप्रती कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीदादा सटाले यांनी आभार व्यक्त केले। मराठा सेवा मंडळ हे मागील 43 वर्षापासून वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजित करत आहे। हा सुंदर सोहळा पूर्ण पंचक्रोशीत इतका प्रसिद्ध आहे की लोकांना एक वर्ष त्याची आतुरतेने वाट पाहावी लागते। सदर मेळाव्यामध्ये विदर्भातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, MP येथून मोठ्या प्रमाणात समाज बांधव येते। अकोला शहरात व जिल्ह्यात मराठा समाजाची लोकसंख्या बघता या मेळाव्याला खूप प्रतिसाद आम्हाला मिळतो। सदर मेळाव्यामध्ये विदर्भातील जे समाजासाठी काम करणारे राजकीय सामाजिक नेते आहेत त्यांचा आम्ही मराठा गौरव पुरस्कार, मराठा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करत असतो। त्याच्यानंतर येणाऱ्या सर्व मुलामुलींना आम्ही प्रेझेंट देऊन त्यांना प्रोत्साहित करतो। तसेच आमंत्रित पाहुण्यामध्ये जे महिला वर्ग आहे त्यांचा पण आम्ही सत्कार करतो। यावर्षी आमचं सर्वात मोठं लक्ष म्हणजे 43 वर्षापासून अकोल्यात मराठा सेवा मंडळाचं कोणतंही समाज भवन नव्हतं। आम्ही ते बांधकामाला सुरुवात केली आणि नाही मध्ये फक्त 6 महिन्यात आम्ही ते 80% काम पूर्ण केलेले आहेत। आम्हाला या कामामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील व बाहेर राज्यातील समाज बांधवांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत भेटत आहे। आम्हाला अशी आशा आहे की उर्वरित काम आम्ही पूर्ण या वर्षीच करू व पुढचा आमचा वधूवर परिचय मेळावा सुंदर तिथंच आम्ही मराठा समाज भवनावर आयोजित करू। आपल्या सहकार्याची आम्हाला पूर्ण आशा आहे, तरी सर्व समाज बांधव व भगिनी आम्हाला या कार्यात मदत करतील अशी मी आशा करतो व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर।
पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गांधीग्राम येथे 97 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला पूल पाडण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता, पण तो का पाडला गेला असा प्रश्न आता विचारला जात आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे बांधकाम वैशिष्ट्य जपणे गरजेचे होते. त्याचबरोबर शतकाला काही वर्ष शिल्लक असताना हा पूल पाडला. अनेकांना ते रुचले नाही. पूर्णा नदीच्या पुलाला बांधून 97 वर्षे पूर्ण झाली आहेत. इसवी सन 19 जुलै 1927 रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. 97 वर्षाचा झालेला हा पूल 100 वर्षे टिकणार असे जरी बोलले जात असले तरी या पुलाचे आयुष्य संपले आहे. महामार्गावरील अकोला अकोट रोडवर असलेल्या गांधीग्रामच्या पुलाला आज 97 वर्षे पूर्ण झाली आहेत. अकोल्याहून 17 किलोमीटरवर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील या पुलाचे उद्घाटन इसवी सन 19 जुलै 1927 रोजी ब्रिटिश अधिकारी मॉन्टेग्यू बटलर यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा पूल ब्रिटिशांनी बांधल्यामुळे तो त्याची मर्यादा संपल्यावरही तग धरून आहे. सध्या जर असा पूल बांधला असता तर तो काही वर्षातच पडला असता अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. या पुलावरून 91 वर्षात 250 ते 300 पूर गेले असल्याचे येथील जाणकार सांगतायत. असे असताना हा पूल का पाडला गेला असा प्रश्न आता विचारला जात आहे. या पुलाची उंची 35 फूट व रुंदी 20 फूट आहे. लांबी 255 फूट असून या पुलाला 8 गाळे आहेत. एक गाळा 20 फुटावर आहे. नदीच्या काठावर दोन्ही बाजूला पुलाच्या सुरक्षेसाठी कवच म्हणजेच पिचिंग लावलेले आहे. पूल मजबूत होण्यासाठी नदीवर खोलवर सिमेंट लोखंडचा वापर करून बांधलेला आहे. थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसून येते. मात्र काही ठिकाणी या शेकोटीमध्ये टायर, प्लास्टिकच्या वस्तूंसह अन्य घातक वस्तू पेटविण्याचा प्रयत्न केला जातो. शेकोटीचा हा प्रकार खूप गंभीर असून यातून निघणाऱ्या धुरामुळे श्वसनाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. दिसला कचरा की जाळ असे धोरण महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांचे धोरण आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय. कचरा दिसला की जाळा ही वृत्ती गेल्या काही दिवसांमध्ये सर्वत्र आढळून येते. जळालेल्या टायर मधून निघणाऱ्या उत्सर्जनामध्ये जड धातू, पॉलिसायक्लिक, ॲरोमॅटिक, हायड्रोकार्बन्स, डायऑक्सिजन अनेक हानिकारक पदार्थ असतात. हे पदार्थ मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. श्वसनासंबंधीचे आजारही यामुळे बळावतात. टायर जाळल्याने मानवी आरोग्यावर तसेच आजूबाजूच्या वातावरणावर याचा विपरीत परिणाम होतो. टायर, प्लास्टिक कचरा जाळल्यानंतर त्यातून घातक सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आदी प्रदूषणकारी वायू बाहेर पडतात, जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावतात. गेल्या काही दिवसांमध्ये प्लास्टिक कचरा जाळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी असा कचरा जाळणे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरते. यातून निघणारा घातक धूर श्वसनासंबंधीचे आजार होण्यास कारणीभूत ठरतो. सुती कपडे, पॉलिस्टर कपडे जाळल्यास त्यातून बाहेर पडणारा धूर पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे हवेत कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर श्वसन क्रियेद्वारे शरीरात जाऊन आजार वाढू शकतो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. रिधोराजवळ गॅस टँकर अपघातग्रस्त. अग्निशमन दलाने पाण्याचा शिडकाव केला सुरू. जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले. सुट्टी असल्याने मोठी हानी टळली. चौकशी गरजेची. बांगलादेशी घुसखोर पण सापडले. आता अजून काय बाकी? गोपनीय व स्थानिक गुन्हे शाखा करते तरी काय?
बंद पडलेल्या शिवशाही पश्चिम विदर्भाच्या माथी, आमदार साजिद खान पठाण लक्ष देतील का? शेकोट्या पेटवा पण जरा सांभाळूनच, टायर, कापड, प्लास्टिक जाळाल तर श्वसनाचे विकार निश्चित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.